श्री स्वामी समर्थ. श्री अधिक मास महात्म्य. अध्याय 2. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुदेवाय नमः. ओम नमो जी सद्गुरुनाथा. तव चरणी मम विनम्र माता. कृपावंत होनी आता करी कृपा दिनावरी. माते सरस्वती शारदे आशीर्वाद तो तुझा असू दे. हे लेखन सेवा घडू दे माझे हातुनी वत्सले. सूत म्हणती ऋषीश्वरासी नारायण सांगती जे लक्ष्मीसी. काय करावे यामासी श्रवण आता ते की जे. होम हवन ध्यान जप पूजा दान अथवा तप. काहीतरी ते अल्पस्वल्प यथाशक्ती आचरावे. स्नानदान व्रत उपवास उपासना काही करा खास. तरीच प्राप्त होईल जीवास सुख आरोग्य सौख्यदा. असुनी शक्ती सामर्थ्य जोर आहे उपासने विरहित. तो भोगी दुःख जीवनात यात नाही संदेह. तव लक्ष्मी झाली पुसती आहो मने कमलापती. जे निर्धन दुर्बल जगती त्यांनी काय करावे. द्रव्य नाही दानासाठी शक्ती नाही यात्रेसाठी. अशाने सुखप्राप्तीसाठी काय करावा उपाय. तव होनी कृपावंत काय बोलले श्री भगवंत. ऐके सुंदरी देऊन चित्त त्यांनी काय करावे. जरी न द्रव्य पदरास तरी कष्ट होनी देहास. द्यावे दान संत दर्शनास सेवा त्यांची करावी. देही कष्ट करवे ना वाचता नये पोती पुराण. तेने एमासी जाना गोमाता पुजावी. अधिक मासी पहाटे उठावे उष्ण तीक्ष्ण स्नान करावे. देवदर्शन पूजन करावे घ्यावे दर्शन गायीचे. गोमाता ती अतिश्रेष्ठ 33 कोटी देव उदरात. तिची पूजा दर्शन नित्य घ्यावे ह्या मासात. गोपूजन आणि दर्शन गोमातेस घास भरवून. पदरी जोडावे ब्रह्मपुण्य उपाय सुलभ हा सोपा. अवघ्या त्रिभुवनात गोमाते ऐसे नाही दैवत. ती देवते दुग्धमृत पूर्णांची श्रेष्ठवा. गोमय सडा समार्जन ऐसे सजे जे कांगण. ते गृही लक्ष्मी निवास दुःख दारिद्र्य न राही. जैसे पुण्य गोपूजनाचे तैसेच असे गोदानाचे. हे काम असे धनिकाचे त्याने अवश्य करावे. तेने सत्पत्निक ब्राह्मण गृही आणावा पाचारून. त्याचे करून पाद्यपूजन गोदान त्याने करावे. सवत्स धेनू दान करावी. वस्त्र अलंकारे सजवावी. भावभक्तीने पूजावी गळा घंटा बांधुनिया. पुरुष अथवा नारी जो काही गोदान करी तो पुण्याचा होई अधिकारी. जगी आचरता हे व्रत. मात्र कोणतेही दान करिता अहंकार ने यावा चित्ता. मी दाता हा भाव जगाता क्षय होय पुण्याचा. सापेक्ष नसावे पूजन निरपेक्षा ते करिता दान. मी तयावरी संतोषून कृपा करी निरंतर. निरपेक्ष केलेले जे दान ते सहज होय मदर्पण. मी प्रेमे ते स्वीकारून देतो सुख दात्यास. लक्ष्मी ही गो महिमान मी तुझसी केले निवेदन. तयाचे जे आचरण करिता मजसी प्रियते. तेव्हा लक्ष्मी मने केशव जो महिमा वर्णिला बरवा. आता संदेह निरसावा जो का माझे मनात. गोमाता जरी पूजनीय असे जरी ती वंदनीय. तरी सांगा मुखी गाय अपवित्र ती कैसी. सांगती तेव्हा नारायण गाय पवित्र शरीरान. परी अपवित्र ती मुखान कारण शिवा शापतो. के कारणे गोमातेला महादेवानी तो शाप दिला. ती कथा लक्ष्मी मातेला सांगू गेले भगवान. प्रिये कोणे एके दिनी सवे चतुरानना घेऊनी. गेलो आम्ही कैलास भुवनी सदाशिवाचे भेटीस. तेथे वार्तालाप चालता श्रेष्ठ आणि योग्यता. विषय तो पुढे येता काय ब्रह्मा बोलिला. मी सृष्टी केली निर्माण तेची रक्षितो नारायण. ती आहे म्हणून भगवान शिव तिथे सहारी. ब्रह्मदेवाचे हे वचन अहंकारी कानी ऐकून. शिव म्हणती तया लागून तुम्हीच श्रेष्ठ खरे. की प्रथम तुमचे नाव येते मग विष्णू मग आमचे येते. तरी श्रेष्ठत्व खरे कुठे ते द्यावे कोणा सांगावे. तुम्ही विश्वाचे जनक नारायण ते संरक्षक. आम्ही फक्त संहारक स्मशानवासी वैराग्य. आमची माती नाही मुकुट शंखचक्रा नाही करात.
सर्पमाळा त्या गळात आम्ही तैसे श्रेष्ठ हो, कैसे श्रेष्ठ हो. चंद्रमुकुट होता माती तो काढला गंगेसाठी, कुठे ठेवला ते न काळी आम्हा प्रति शोधुनिया पहावे. अभये करावे गमन स्वर्ग पाताळे यावे शोधून, आमचा मुकुट घेऊन सत्वर यावे माघार. शिव आज्ञा शिरोद्धार्य म्हणून वंदिले शिवपाय, ऊर्ध्व शोधार्थ ब्रह्मा जाय आम्ही गेलो पाताळी. आस अंतरे शिवचरण एकदा तरी यावे वंदून, सप्त पाताळी केले शोधून तरीही ठाव लागेना. होऊन या शरणागत परतून या कैलासप्रत, वंदोनी त्या शंभूनाथ पायापाशीच बैसलो. असमर्थता मान्य करुनी आम्ही धरले शिवचरण, शिवसान्निध्य साधून निवंतची बैसलो. तिकडे ब्रह्मदेव काय केले स्वर्ग 21 शोधले, परी मुकुटाचा ठाव न कळे परत असता माघारी. कटू बुद्धी सुचली त्यास सवे धेनू केतकीस, घेऊन आला साक्ष देण्यास मुकुट पाहिला म्हणून. ब्रह्मा येऊनी कैलासी काय म्हणे सदाशिवासी, मी पाहिले मुकुटासी साक्षी सास्ती ह्या दोघी. साक्ष पुसता चंद्रमौळी हो म्हणती त्या ते वेळी, असत्यवाणी कळो आली शिवे शापिले देवीस. त्या मुखे वदले असत्य ते मुख होय अपवित्र, शाप पवित्र त्या धेनुप्रत ते पासूनी लागला. अपूज्य झाली केतकी साक्ष ठरली घातकी, शंका तुझी झाली की नाही सांग दूर ती आता. लक्ष्मी म्हणे तेव्हा देवा संशयानिक एक फेडावा, सरस्वती का वसते जीवा अशा अपवित्र स्थानात. कोणी एके दिवशी एकदा ब्रह्मदेव चेवला बुद्धिवादा, कामबुद्धी पेटला मदा सरस्वतीस. हे अंतरी कळले श्वास तेने शापिले सरस्वतीस, अपवित्र स्थानी तुझा वास होईल ऐसे बोलिले. शाप देता कैलासपती निवास करीती सरस्वती, अपवित्रे जिवेवरती ते पासूनी जानपा. पुढे कलियुगा माजारी कुपात्री ती निवास करी, आणि कुळवंतांचे घरी निपजली मूर्खते. जरी का विद्या असेल की चित्त तरी ती करे गर्वे घात, गर्वाने लागे वाताहात जगी विद्वान लोकांचे. दृष्टबुद्धीचा मनुष्यास विद्या प्राप्त झाली त्यास, तो बोलो न देई कोणास आपल्या बुद्धी गर्वाने. हे असे कलियुगी होणार, पुण्यकर्म ना होणार, हित नाते साधरणार गर्व मधांग लोकासी. जो दक्ष असेल स्वहितासी तेने या पुरुषोत्तमासास, करुणी जप तप दान विशेष साधावा तो परमार्थ. स्वहितार्थ मलमासी आदरे पूजावे देवासी, सत्कारावे गो ब्रह्मणासी पुण्यसंचय साधावा. ऐसे मनोभावे पूजा जो करील तो होईल माझा, पापमुक्त होईल समजा मोक्षपदास पावेल. इतको बोधिता ऋषिकेश सुखावले लक्ष्मी मानसी, धरे ती झाली चरणासी अति आदरे करुणी. ऐसे हे अधिक मास महात्म्य पद्मपुराणीचे समंत. गोविंद तनय विरचित द्वितीय अध्याय संपूर्ण. इति श्री अधिक मास महात्म्य द्वितीय अध्याय समाप्त. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. श्री स्वामी समर्थ.